सकाळच्या पारी रागा टाकल्या तर निर्म्यात भिजायला आणि आज उठाय उशीर झाला म्हणलं होतं लवकर उठा, पण आज मुलांना होती सुट्टी. आज सोमवार मुलांची शाळा असल्यावर माणूस आवर्जून लवकर उठतंय. सुट्टी होती म्हणून आज उशीर झाला उठायला आणि लवकर उठायचं होतं. 8 वाजल्या उठलं इकडं आले कपडे धुवायला. ही सगळी झोपल्यात. आज थोडंसंच कपडे भिजाय टाकल्यात बघा निर्म्यात, कारण एवढे बसाना सगळे एकदाच होतं. पण अजून 2-3 शिल्लक आहेत खाली, अजून 17 आहेत 2, ते पण धुवायचं आहे. अजून थोडं एक कमी करून घ्यावा म्हणलं, नंतर निर्म्याच्या पाण्यामध्ये भिजाय टाका म्हणलं. भरपूर कपडे सगळे धुवायला आणि सकाळच्या पारी आभाळ आले. तसा रात्रभर पाऊस चालूच होता, रिमझिम बघा. आणि पाणी पण साचलं दारात. कशी कपडे वाळायचे कोणास ठाऊक, धुवायला तर सुरुवात केली. तर आता बघा 9:15 वाजल्यात आणि आताशी माझा निम्मच धुवून झाल्यात. म्हणजे ब्लँकेट नाही का रगा हे असं म्हणतात ते. तर हे तर मी 8 वाजल्यापासून धुत होते, आता 10 वाजत आला. आताशी केवढं झालं, 7-8 धुतलं. 1, 2, 3, 4, 5, 6. एक तर ही काय म्हणतात सतरंजी, आणि अजून एक सतरंजी, 2 गोदडी आणि एक रग अजून घरात शिल्लक आहे धुवायचं. तर एवढ्या रगा धुतल्या आणि ते स्वतःचं कवर ते पण धुवून टाकलं. म्हणलं ते पातळच आहेत, लगेच सुकून निघतं या, म्हणून आता धुतलं लगेच वाळायला टाकलं पिळून. आणि इथं ते धुवून रगा इथं पिळून नितळायला टाकलं होतं बघा, पाणी नितळायला. आणि ह्यांना उठवते मी, किती वेळ झालं उठत नव्हतं. दुर्गा उठली मगाशी. दुर्गाला म्हणलं गालात हाण म्हणलं, म्हणजे उठतं ना. तिने 2-3 चापटा हाणला गालात. हाय दुर्गा, हाणलं ना पप्पाला तर? कच्या हाणलं नाही, हाणलं नाही, खाऊ खातं बाबू सकाळच्या पारे. उठला तर आताशी बळच हाका मारून उठवले, नाही तर लवकर उठतात ना. आज उशिरा उठला, काल पण उशिरा उठलं होतं. आणि ऊन किती हटकूर आहे बघा की, काल सकाळपासून ऊन होतं दिवसभर आणि आज रात्रभर पाऊस होता रात्री बघा. आणि आता पण ऊन नाही, नुसतं थोडासा पाऊस फटकलाय बरं का, म्हणजे उघडली. आणि इथं पण हे धुवून टाकलंय. पातळ कपडे वाळतात म्हणजे आता हेच वाळायला टाकायचं राहिलं. एवढं हात गळवटून गेलात नुसतं, माझा हात थरथर कापत होता. घसरं द्यायला हातात पण ते रग बसत नव्हते, इतकं पाणी भरलं होतं. एवढं आकडं घसरं दिला, 4-5 पाण्यामध्ये रग तोडून पिळून टाकले, तरी पण निघली जरा चांगली. आणि लक्ष्मी आणलेली दवाखान्यातली रग तशीच होते, एका कोपऱ्यात घालून ठेवलेली. म्हणलं धुवायचीच आहे दुसऱ्याला सगळं डबल कुटाला. सगळं धुतलं, सगळं 2-3 आहेत वरच्या घरचं, इथं आणलं होतं ते पण धुवून टाकलं. म्हटलं वाळा धुवून देता येईल. आणि ती कपडे वाळ्या टाकायच्या आधीच पाणी ठेवलं होतं तापाय, पाणी पण तापलं. म्हणलं आता आंघोळ करून घ्यावं, स्वयंपाक करावा थोडासा मुलांना खायला. आणि माझा ड्रेस सगळा भिजला होता, 2-3 वेळा पिळला, सगळं पाणी गळत होतं ड्रेसमधनं, इतकी भिजली होती. 2-3 वेळा पिळलं तेव्हा ती हडकलं थोडं, अजून पण ओढलंच आहे. आणि भांडी रात्रच घासली होती, मग थोडीशी दुधाची पातेली मोकळी केली होती घासायचं रात्रच, बाकीचं आवरलं होतं सगळं, पण भांडी पडल्यात बघा. तर चला आता मी सगळं आंघोळ करून घेते आवरून. ह्यांचे पण कपडे धुवायच्यात, पण ऊन नाही, धुवू का नको तेच कळा नाही. म्हणलं हे सगळं धुवून टाकावं, निर्म्यातनं काढून टाकावं म्हणलं. निर्म्याच्या पाण्यात भिजाय टाकून घसरं देऊन काय धुतलेली कपडे 2-3च असतात फक्त न धुतलेली. चला आंघोळ करा माझ्या संग. आणि हे तर राहिले हे 2 गोदडी आणि तिथे एक रग आहे आणि बारकी कपडे तर भरपूर आहेत कपाटात. देवाना तर काय नाही, देवान सगळा मोकळा केला. ओम झोपला इथं. ओमा कधी उठायचा? राधू रात्री तिकडल्या घरी गेली, वरच्या घरी अजून तर आली नाही, तिथंच राहिली रात्री. तर इकडं बघा मी टाकल्या तर रगा वाळायला. इकडं जागा होती पण म्हणलं झाडाच्या सावलीने वाळायचे नाहीत, एक तर ऊन नाही. इकडे एक टाकली, इकडं पण भिंतीवर टाकल्यात. आणि इकडं सतरंजी छोटी रग आणि तिकडं 2 टाकल्यात. त्या अँगलवर गणपतीचा मंडप टाकला होता तिथं पण टाकल्यात. बाकीच्या रगा लेपाट्या धुवून टाकावं म्हणलं आता स्वयंपाक केल्यानंतर, मग कपडे धुवायचे. आता आंघोळ झाली बघा माझी, भिजली होती पाण्याने, थंडी वाजत होती, कडक पाण्याने आंघोळ केली, डोके धुतलं. आणि आता बघा इकडं मी शेंगा उकडायच्यात बघा. उकडण्यासाठी इथं पाणी ठेवले, त्याच्यामध्ये मिठाने हळद टाकली आणि इथं शेंगा पण धुवून घेतल्या.
आणि टिचून घातल्या थोड्या म्हणजे मिठाचं पाणी त्या शेंगामध्ये गेलं ना चव लागते. आणि इथं दूध पण तापाय ठेवलं होतं मागाशी. दूध तापले, गॅस कमी केला. चहा करायचा म्हणून साखर, चहा पावडर, अद्रक टाकून घेतलं. त्यात दूध वाटायचं राहिलं. तर हे नाश्त्यासाठी एवढं करायला लागलंय म्हणजे त्याचीच तयारी. आणि आता ह्या शेंगा टाकते उकडायला. पाण्याला उकळी फुटायला लागली. पाणी तर गरम झाले. तर शेंगा टाकून घेते भुईमुगाच्या पाण्यात आणि कणिक मळून घेते. ह्यांचे कपडे सगळे धुवून टाकावं म्हणलं. ऊन पडायला पाहिजे थोडंसं. त्याच्यासाठी पाणी पण ठेवलंय तापून. इकडं दुर्गा व आंघोळीचे राहिल्यात. दूध ठेवलं इकडं साईडला बघा तापून. आणि इथं चहा पण ठेवलाय. आता चहा चांगला उकळून घेते आणि शेंगा पण पाण्यामध्ये टाकून घेतलं. आता ही कुकर लावते आणि 4-5 शिट्ट्या होऊन देते. म्हणजे मऊ अशा शेंगा शिजून निघतात बघा. मऊ होत्यात, पूर्णासारख्याच लागतात शेंगा. कपड्याच्या नादात 11 वाजलेला कळलं नाही. आता बघते 11 वाजल्यात. तर आता 11 वाजता आमचा नाश्ता बघा. चहा, उकडलेल्या शेंगा. सांगितलं होतं तुला बाहेर कपडे घालून खेळायला जायचं नाही चिखलात म्हणून. अरे तुझी काय गरज होती? आंघोळ केली ना, अंग पुसलं, कपडे घालून बाहेर गेलाय. भांग पाडला का काय केलं तेव्हा? आता सांगतोय अजिबात काढायचे नाहीत ते कपडे. अजिबात काढायचे नाहीत काढायचे. सांगून ऐकत नाही. कसं केलंय? रात्री पण एक ड्रेस असाच केला. काय फायदा झाला का घालून? अरे माकडा, हे खा इकडे शेंगा खा. पोटा पाण्याची काळजी आहे का तुझी? तुला हाका मारायला लावतो सारखा. देवाना बसू नको इकडे. आणि इकडं दुर्गा मा बघा. उठल्यापासून आपलं तोंड चालू हेच. काय काय खाल्लं दुर्गा सकाळपासून? दुर्गाने पण आंघोळ केली. आज ह्यांनी पण दोघाला आंघोळ्या घातल्या. चहा नको पिऊ, हे खा शेंगा उकडलेल्या. कसं पिवळ्या दिसतात. चांगल्या लागतात का हो? ह्यात हळद आणि मीठ टाकले. होय वा, होय वा. कशाचा विचार करताय? व्हिडिओ कधी टाकणार आहेत? एडिटिंग केलेला रात्री. आज गड बसला. आज पडाय पाहिजे होता तो व्हिडिओ. ते नाही, ती त्या दिवशी बनवलेला मोठा व्हिडिओ. उद्या मी चहा घ्या गार होता. आणि आम्ही आता एवढ्यात गादी पण उभा करून ठेवली, बाहेर ठेवली. ह्यांनी तर कवरच फाडलं. ते सगळं भुसाच निघतोय त्यातनं. ते त्यात दूध घ्यायचं असतो मामा. तेल लावले ह्याच्या डोक्याला. आता मला थोडं सुकवून द्यावं, केस ओली होती बघितलंच नाही. होय दुर्गा माव, कशी हानते खड्या करते. चला आता स्वयंपाक करायच्या आधी म्हणलं देवपूजा करून घ्यावा, कारण 12 वाजल्या. कसा वेळ जातो तीच कळाना झालंय बघा. आणि मी पण थोड्याशा शेंगा खाल्ल्यावर का पहिल्यांदाच असं होतंय की काहीतरी खाऊन मी देवपूजा करायला लागले. रोज बघा चहा प्यायच्या आधी ना, तर चहा पिल्यानंतर मी देवपूजा करते. पण आज मला दमच निघाला, काहीच नव्हतं पोटात, चहा पण नव्हता. त्याच्यामुळं म्हणलं काय होत नाही एका दिवशी नाही का. शेंगा तर खाल्ल्यात, त्याला काय म्हणलं करून घ्या म्हणलं देवपूजा. आणि आजच्या दिवशी देवपूजा आवर्जून करावं तर लागतेच बघा. घट बसतात त्याच्यामुळं आज आई बसते गादीवरती नाही का. गादी सगळं उभा करून ठेवलं. तर म्हणलं तर राधू अजून काय आले नाही. राधू असते तर ना देवपूजा तरी कमीत कमी केली असती. ते अजून आलेच नाही. इकडं तिकडं खेळत बसले. शंभू आलता आता इकडं. शंभूला पाठी दिला घट बसायला. इथंच बसायचं होतं घट, पण काय करता आता मलाच आज 5 दिवस झालं ना, त्याच्यामुळं सगळं एका दिवसात काय होणार नाही. मग आमच्या आत्यांना सगळं बसारा काढल्याशिवाय, सगळं स्वच्छ केल्याशिवाय बसं वाटत नाही. म्हणून तिकडं नाही विलाज नाही का. त्याच्यामुळं असं घेते आवरून आता.